चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण जेवणाची रुची वाढवणारे चविष्ट असे बुंदी रायता करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 बाउल दही, अर्धा बाउल खारी बुंदी, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर, धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर, थोडे डाळिंब दाणे, हिंग पावडर, चवीनुसार थोडे लाल तिखट, काळे मीठ व साधे मीठ व पिठी साखर। इथे एक मोठे भांडे घेतले आहे। त्यात आता आपण दही टाकून घेऊ। हे दही मी घरीच बनवलं आहे। जास्त आंबट पण नाही घ्यायचं दही। रात्री दही लावलं ना ते सकाळी करते मी। आता हे दही छान हलवून घेऊ आपण। थोडे पाणी टाकते मी। चांगले हलवून आपण एकसारखे पातळ करून घेऊ। दही घुसळून झाले आहे, छान एकसारखे झाले मस्तच। त्यात मी आता धण्याची पावडर टाकते, जिरे पावडर, लाल तिखट, हिंग पावडर, साधे मीठ टाकते, काळे मीठ। हे सर्व आपण हलवून घेऊ। पिठी साखरही टाकते। हे सर्व छान आपण एकत्र करून घेऊ। असं केल्याने बुंदीत पण छान मुरतो मग हा मसाला छान। उन्हाळ्यात आपल्याला थंडगार असं काही खावंसं वाटतं, त्यावेळी आपण वेगवेगळे करतच असतो। त्यापैकीच एक हा प्रकार आहे। आता मी ही खारी बुंदी टाकते। ही बुंदी मी घरीच बनवली आहे। या खाऱ्या बुंदीचा व्हिडिओ आहेच ह्या चॅनलवर, आपण बघू शकता। सर्व छान मिक्स करून झाले आहे। आता आपण हे 5-10 मिनिटं असं राहू देऊ, छान मुरू देऊ। मग बुंदी छान मुरली, मस्त नरम होते। मी त्यात आता धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते, थोडे डाळिंब दाणे, छान दिसतात मस्त लाल लाल असे, हाताने छान वाटतात टाकली झाले की। छान बुंदी रायता तयार झालंय मस्त आपलं। छान थंडगार चविष्ट असा बुंदी रायता तयार झाला आहे। पुलाव, बिर्याणी, खिचडी सोबत खायला तर खूपच छान लागतो। तर मग आपण पण या पद्धतीने बुंदी रायता घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।